श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 16 ते 22 मार्च. साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. प्रत्येक आठवडा आपल्या आयुष्यात काही नवीन अनुभव घेऊन येतो. कधी आनंदाचे क्षण देतो, तर कधी काही शिकवण देऊन जातो. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी कोणते संकेत देतो? करिअर आणि व्यवसायात कोणत्या संधी मिळतील? आर्थिक परिस्थिती कशी राहील? नातेसंबंधांमध्ये प्रेम वाढेल की काही गैरसमज निर्माण होतील? आरोग्याच्या दृष्टीने कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया मिथुन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनांचा आणि संधींचा सुंदर संगम घेऊन येणार आहे. या आठवड्यात तुमच्या मनात अनेक नवीन कल्पना जन्म घेतील आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्याची प्रेरणा देखील मिळेल. काही दिवसांपासून मनात असलेली अस्वस्थता हळूहळू कमी होत जाईल आणि आत्मविश्वास पुन्हा वाढताना दिसेल. काही व्यक्तींना अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे मन प्रसन्न होईल. तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदलांची चाहूल लागेल. ज्या गोष्टी अडकून पडल्या होत्या त्या आता हळूहळू मार्गी लागतील. ग्रहस्थिती तुमच्या विचारांना अधिक स्पष्टता देईल. मात्र भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. अचानक घेतलेले निर्णय पुढे अडचणी निर्माण करू शकतात. शांतपणे विचार करून पाऊल टाकल्यास तुमच्या आयुष्यात प्रगतीची नवी दिशा मिळू शकते. या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवणे हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतीचा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि कौशल्य यांची दखल घेतली जाईल. काही व्यक्तींना नवीन जबाबदारी मिळू शकते आणि ती पार पाडताना तुमची क्षमता सिद्ध होईल. कार्यालयात वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. नवीन प्रोजेक्ट किंवा योजना तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे. या प्रोजेक्टमुळे तुमच्या करिअरमध्ये मोठी संधी निर्माण होऊ शकते. मात्र सहकाऱ्यांशी संवाद साधताना संयम ठेवणे आवश्यक आहे. कधीकधी छोटासा गैरसमजही मोठ्या वादात बदलू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात काही चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. जुन्या संपर्कांमधून एखादा मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय विस्ताराच्या योजना यशस्वी होऊ शकतात. थोडी धाडस आणि योग्य निर्णय घेतल्यास हा आठवडा करिअरमध्ये नवे दरवाजे उघडू शकतो. आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा समाधानकारक ठरेल. तुमच्या मेहनतीचे फळ आता आर्थिक स्वरूपात दिसू लागेल. काही व्यक्तींना अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. बोनस, कमिशन किंवा जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. या आठवड्यात गुंतवणूक करण्याचे विचार मनात येतील. मात्र कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. घरातील काही आवश्यक कामांसाठी खर्च वाढू शकतो. मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरगुती गरजांसाठी पैसे खर्च होऊ शकतात. अनावश्यक खरेदी टाळल्यास आर्थिक स्थैर्य टिकून राहील. काही व्यक्तींना जमीन, घर किंवा वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. पैशाबाबत संयम आणि नियोजन ठेवले तर भविष्यासाठी चांगली बचत होऊ शकते. आरोग्य. मिथुन राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. एकूण आरोग्य ठीक राहील, पण कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. अनियमित आहार आणि झोपेची कमतरता शरीरावर परिणाम करू शकते. कधीकधी डोकेदुखी किंवा पचनसंस्थेच्या तक्रारी जाणवू शकतात. म्हणून वेळेवर जेवण आणि पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. योग, प्राणायाम आणि ध्यान केल्यास मानसिक शांतता मिळेल. निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवल्यास मन प्रसन्न होईल. तसेच हवामानातील बदलामुळे सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होऊ शकतो. प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्या. लहान-सहान त्रास दुर्लक्ष करू नका. स्वतःच्या शरीराचे संकेत ओळखून वेळेवर काळजी घेतल्यास मोठ्या समस्या टाळता येतील. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने हा आठवडा आनंद आणि भावनिक क्षणांनी भरलेला असेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढेल. एखाद्या शुभकार्याची चर्चा घरात सुरू होऊ शकते. घराची सजावट किंवा नवीन वस्तू खरेदी करण्याचे नियोजन होईल. मात्र भावंडांमध्ये छोटासा वाद होण्याची शक्यता आहे. अशावेळी संयम ठेवून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करा. आई-वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. त्यांच्या सल्ल्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाईल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुमच्या मनाला समाधान देईल. या आठवड्यात कुटुंब तुमच्यासाठी सर्वात मोठा आधार ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रेरणादायी ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढेल. ज्या विषयांमध्ये अडचण येत होती त्या आता हळूहळू समजायला लागतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळेल. अभ्यासाचा ताण जाणवेल, पण त्यातून सकारात्मक परिणाम मिळतील. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. काही विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शक भेटेल. त्यांच्या सल्ल्यामुळे करिअरविषयीचा संभ्रम दूर होईल. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांना प्रक्रियेत गती मिळेल.
नियमित अभ्यास आणि योग्य नियोजन केल्यास मोठे यश मिळू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा भावनिक आणि खास ठरेल. तुमच्या नात्यातील गोडवा वाढताना दिसेल. जोडीदारासोबत काही सुंदर क्षण घालवण्याची संधी मिळेल. एकमेकांवर विश्वास अधिक दृढ होईल. अविवाहित व्यक्तींना एखादी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. ही ओळख हळूहळू प्रेमात बदलू शकते. मात्र काही वेळा छोट्या गैरसमजामुळे वाद होऊ शकतात. अशावेळी शांतपणे संवाद साधणे गरजेचे आहे. मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करा. प्रेमात संयम आणि समजूतदारपणा ठेवला तर नाते अधिक मजबूत होईल. वैवाहिक जीवनात एकमेकांचा आधार आणि साथ मिळेल. एकूणच पाहता 16 ते मार्च 22 हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आशादायी आणि सकारात्मक ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील आणि आर्थिक परिस्थिती स्थिर राहील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि नातेसंबंध अधिक घट्ट होतील. प्रेमसंबंधांमध्ये भावनिक जवळीक वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घेतल्यास सर्व काही सुरळीत राहील. संयम, सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय यामुळे हा आठवडा तुमच्या आयुष्यात प्रगतीची नवी दिशा देईल. काही क्षण असे येतील जे तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ जाणवून देतील. मेहनतीचे फळ मिळू लागल्याने मनात समाधानाची भावना निर्माण होईल आणि आत्मविश्वासही वाढेल. कुटुंबातील लोकांचा आधार आणि प्रेम तुमच्या मनाला नवी उभारी देईल. या आठवड्यात कधीकधी मन थोडं संवेदनशील होऊ शकतं, पण त्याचवेळी काही सुंदर क्षण तुमच्या आयुष्यात आनंदाची नवी ज्योत पेटवतील. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल आणि नात्यांमध्ये आपुलकीची उब जाणवेल. करिअर आणि आर्थिक बाबतीत हळूहळू स्थैर्य निर्माण होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या आठवड्यात तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. तुमच्या आयुष्यातील लोक आणि त्यांचे प्रेम हीच तुमची खरी ताकद आहे. संयम, सकारात्मक विचार आणि विश्वास ठेवला तर हा आठवडा तुमच्या मनाला समाधान देणारा, नाती अधिक घट्ट करणारा आणि आयुष्यात आशेची नवी किरण दाखवणारा ठरेल. धन्यवाद.